हेडलाईनचे प्रस्तुत करता मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगे, सराफ आणि जव्हेरी, वैभवशाली परंपरा, सुवर्णमयी शुद्धतेची। चंद्रशेखर बावनकुळेंनी धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का, संजय राऊतांचा सवाल। तर धस मुंडे भेटीत मोठी डील झाल्याचाही राऊतांचा आरोप। मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले। अजितदारांनी तातडीनं कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी। तर इफ्को मध्येही घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। अंजली दमानी यांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन। जीआर काढण्याची पद्धत आधी समजून घ्या, धनंजय मुंडेंचा दमानी यांवर पलटवार। करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। मुंबईतील वायबी सेंटर इथे सुप्रिया सुळेंची भेट घेतली। करुणा मुंडेंनी सुळेंना मारहाणीबाबतची माहिती दिली। मराठा आरक्षणाचं आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा डाव, 2 मंत्रीच उपोषण करणार, मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप। पुणे पोलीस आयुक्तांचं डोकं तपासण्याची गरज, सोलापूरकरला प्रथमदर्शनी क्लीन चिट देणाऱ्या पोलीस आयुक्त अमितेश कुमारांवर उदयनराजे भडकले। भाजप राहुल गांधींची बदनामी करतंय, पंतप्रधान मोदींनीही शिवजयंतीवर ट्विट करताना श्रद्धांजली शब्द वापरला आहे। विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका। दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब, तर प्रवेश वर्मा दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार। उद्या रामलीला मैदानावर दिल्ली सरकारचा शपथविधी। आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांना सुरुवात। पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पाकिस्तानची धुलाई। पहिल्याच डावात न्यूझीलंडने 2 षटकांसह 320 धावांचा डोंगर उभारला। चॅम्पियन्स ट्रॉफीत उद्या भारताचा बांगलादेशच्या टीमशी सामना। भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने दुबईमध्ये होणार। अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानकडून आग्र्यात शिवजयंती कार्यक्रमाचं आयोजन। शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। महाराष्ट्रात 2017 सालीच करमणूक कर नेहमीकरता रद्द करण्याचा निर्णय। छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। सर्वसामान्यांसाठी खुशखबर, सिडको 3 आठवड्यात पुन्हा लॉटरी काढणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती।